पामराला या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, हे माझं परम भाग्य समजतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येता आलं ते आमचे हरिभक्तीपरायण अशोकराव पाटील आणि प्रशांत महाराजांनी फोन केला, म्हणजे महाराज असा असा कार्यक्रम, म्हणलं काही हरकत नाही. जशी जमेल अशी वाक पुष्पांजली श्री गुरु स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला बघता बघता 5 वर्ष झाले आहे की नाही जाऊन कार्यक्रमासाठी सर्व रती महारथी. असं वाटतंय मला एक दिवसाचा कार्यक्रम नाही, जणू सप्त्यातलं कीर्तन आहे महाराज, सप्त्यातलं कीर्तन आहे असं वाटू लागलं. काय कलाकार मंडळी तुम्ही जमा केली, नाहीतरी पहिल्यापासून येळमला कीर्तनकार उलसा ढेला असला तरी जमतं, पण गायक वादक मात्र चांगले लागतात. गायक वादक मंडळी जर नसली आणि कीर्तनकार किती जरी पट्टीत असला तरी काय करेल महाराज. गायक वादक मंडळी सगळं नियोजन असतं महाराज, चांगलं आहे. आमचे पीटी मास्तर हरिभक्तीपरायण राजा गुरुजी, पुन्हा त्यांच्या मागे ज्यांनी साथ केली ते आमचे प्रज्ञाचक्षु हरे महाराज, पुन्हा राजाभाऊ महाराज क्षीरसागर, आणि ज्यांनी महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुमच्या येळमघाटचं नाव नेऊन ठेवलं. मागच्याच 15 दिवसात आम्ही उदगीरला होतो, एका पत्रिकेमध्ये दोघं आहे की नाही, मी आदल्या दिवशी होतो पुन्हा दुसऱ्या दिवशी ते होते. असे हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज सुद्धा हजर आहेत. हरिभक्तीपरायण गायनाचार्य सुनील महाराज आंधळ्याचे वडीकर, माझ्यासोबत आलेले आमचे मठातले गुरुबंधू रुपेश महाराज, मृदंगाचार्य आमच्या आश्रमाचा विद्यार्थी आणि ह्या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण आविष्कार महाराज. कमी दिवसामध्ये चांगला तयार झाला महाराज, आहे की नाही. बाबाची कृपा. विठ्ठला गुरु रे बाबा म्हणायचे, जमिनीवर जर शेण पडलं तर ते माती घेऊन उठल्याशिवाय राहत नाही. काहीतरी घेऊन उठत, आहे की नाही. शेण पडलं तर माती घेऊन उठत. तसं आमच्या आश्रमामध्ये जर विद्यार्थी टाकला तर तयार होऊनच बाहेर निघतो महाराज. ही कृपा जर कोणाची असेल आमच्या वैकुंठवासी गुरुवारी रामहरी बाबाचे महाराज, म्हणून आविष्कार सुद्धा आहे. विनेकरी हार कमन काढला काय की तुम्ही वज झाले असं म्हणतात. हारासाठी राजीव गांधी गेले होते म्हणून मी बी लवकर हार काढला गळ्यात. माईक सिस्टीम सुद्धा आमच्या गुरुकृपा मंडप आहे की नाही, नेकनूरचे कृष्ण अंकुशे तिथलाच आहे, निनगुरला असतो. बरोबर, कृष्णाची सुद्धा माईक सिस्टीम आहे. सर्व मंडळी पाहुणे रावळे आमच्या नेकनूरून ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि 5वी ते 10वी ज्यांच्या हाताखाली काढली, अशा आमच्या मॅडम सुद्धा हजर झाल्या की नाही. कदम मॅडम घेतलंच हो बाहेर, तुम्हाला वाटलं काय मला माहित नाही. आई साहेबांच्या पुण्यतिथीची सेवा आहे महाराज. बघता बघता 5 वर्ष झाले जाऊन, आहे की नाही. तरी पण आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. गुरु रे महाराज आमचे म्हणायचे, ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू हा होत असतो महाराज. देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, संत महात्म्याला सुद्धा मरण चुकवता आलं नाही महाराज, आहे की नाही. आणि तुम्ही आम्ही तो कोण आहेत. असंच एक वर्ष श्राद्धाचं असंच वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. गावाचं नाव नाही सांगत जाताल तिथं पुन्हा तुम्ही, आणि बोलता बोलता म्हणलं ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार. ह्या गावातले सगळे मरणार, ह्या गावातले सगळे मरणार म्हणल्यानंतर लोक सगळे गंभीर झाले, एकमेकाकडे बघू लागले. महाराज चुकले कसं काय, असं का बोलले. आणि एक पाठीमागे आजी बसली होती, ती हसत होती. आजीला म्हणलं, आजी
सगळे लोक गंभीर झाले, एकमेकाकडे बघू लागले. गावातले लोक सगळे मरणार म्हणून महाराज असं का बोलले. आणि आजी हसत होते. आजीला म्हणलं का ग हसत होते आजी. महाराज तुम्ही काय म्हणलात. म्हणले ह्या गावातले सगळे लोक मरणार आहे की नाही. मी ह्या गावची नाही. तू ह्या गावची नाही म्हणजे काय अमृत देऊन आलीस काय. ज्याचा जन्म झाला त्याचा हा मृत्यू होत असतो. महाराज येते नाही मोर आले अवतार येते नाही मोर.